सरकारचा मराठ्यांचा सोक्षमोक्ष समोरासमोर होणार, भांडून नाही, समोरासमोर प्रश्नाची उत्तर दिली. 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र पुढे घ्यायचे, त्याशिवाय आंदोलन सोडायचं नाही, याच्यावर ठाम निर्णय. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षण, लिंगायत आरक्षण, बंजारा आरक्षण ही सगळी आंदोलनं सरकारला घाम फोडतायत. त्यातच आता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा डरकाळी फोडली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलंय. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारविरोधात आरपारच्या लढाईचं रणशिंग फुंकलंय. गेल्या 3 वर्षांपासून सातत्यानं शांततापूर्ण आणि आक्रमक मार्गाने मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळवून देण्यासाठी संघर्ष करणाऱ्या जरांगे पाटील यांनी आता अंतिम आणि निर्णायक आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या 29 ऑगस्ट रोजी मराठा समाजाच्या इतिहासातील सर्वात मोठं आणि शेवटचं आंदोलन छेडलं जाईल असा थेट इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिलाय. पण आधी गुलाल उधळणाऱ्या जरांगेंना पुन्हा पुन्हा आंदोलन का करावं लागतंय? सरकारकडून प्रत्येक वेळी मराठा समाजाची प्रत्येक वेळी फसवणूक होतीये का? आणि आता जरांगे ज्याला शेवट म्हणतायत ते आंदोलन खरं शेवटचं ठरणार की पुन्हा मराठा समाजाच्या पदरी निराशा येणार? या सगळ्याचा आढावा घेणारा हा व्हिडिओ पाहूयात. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. या आंदोलनानंतर मराठ्यांचे कोणतेही प्रश्न प्रलंबित राहणार नाहीत आणि सरकारला मराठा समाजाच्या मागण्यांसमोर झुकावंच लागेल असा ठाम विश्वास जरांगेंनी यावेळी व्यक्त केलाय. गेल्या काही महिन्यात सरकारकडून मिळालेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे मराठा समाजात तीव्र असंतोष पसरलाय. आता केवळ चर्चा नको तर थेट अंमलबजावणी पाहिजे अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून सरकार आणि मराठा समाज यांच्यातील संघर्षाचा अंतिम सोक्षमोक्ष समोरासमोर लावला जाईल असा सज्जड दम त्यांनी प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना दिलाय. कशामुळे तुम्ही तिथल्या योजना बंद केल्या? आता सोक्षमोक्ष होणार आहे, मराठ्यांनी समजून घ्या. आता सोक्षमोक्ष होणार आहे, सोक्षमोक्ष असं होणार आहे. आता ते पण सांगतो तुम्हाला कसं होणार आहे. सरकारचा मराठ्यांचा सोक्षमोक्ष समोरासमोर होणार, भांडून नाही, समोरासमोर प्रश्नाची उत्तर दिली. मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणात सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केलेत. राज्य सरकारने मराठा समाजातील नागरिकांच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी विविध समित्या स्थापन केल्या होत्या. या शोध मोहिमेदरम्यान तब्बल 58 लाख कुणबी नोंदी सापडल्याचा दावा प्रशासनाने केला होता. मात्र या नोंदी सापडून अनेक महिने उलटले तरीही सरकारने अद्याप संबंधित नागरिकांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र वाटप केलेलं नाही. 58 लाख नोंदी सापडल्यात हे सरकार स्वतः मान्य करतं, परंतु जेव्हा या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र देण्याची वेळ येते तेव्हा सरकारकडून केवळ टाळाटाळ केली जाते. अशा शब्दात जरांगे पाटील यांनी आपला संताप व्यक्त केलाय. एक मराठींनी आता वेळ द्यायचा. 29 ऑगस्ट एकाने आपण आपल्या घरी थांबायचं नाही. क्रमांक 1, 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र पुढे घ्यायचे, त्याशिवाय आंदोलन सोडायचं नाही, याच्यावर ठाम निर्णय. फायनल का? गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून पात्र असूनही मराठा बांधवांना प्रमाणपत्र मिळत नाहीयेत. प्रशासकीय पातळीवर जाणीवपूर्वक दिरंगाई केली जाते. म्हणूनच ज्या मराठा नागरिकांना आपल्या पूर्वजांच्या कुणबी नोंदी उपलब्ध असल्याची माहिती आहे त्यांनी तातडीने प्रशासनाकडे अर्ज दाखल करावेत असं आवाहन त्यांनी केलंय. सरकारने येत्या 28 ऑगस्ट पर्यंत सर्व प्रलंबित प्रमाणपत्र मराठा समाजाच्या हातात सुपूर्द करावीत अशी अंतिम मुदत त्यांनी दिली आहे. 28 ऑगस्ट पर्यंत जर ही प्रमाणपत्र मिळाली नाहीत तर 29 ऑगस्ट पासून सुरू होणारं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणार असेल आणि जोपर्यंत शेवटच्या मराठ्याला त्याचं हक्काचं प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा त्यांनी केली आहे. आरक्षणाच्या या लढ्यामध्ये कायदेशीर आणि ऐतिहासिक पुराव्यांचा आधार घेत जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅझेटियरचा मुद्दा पुन्हा एकदा लावून धरलाय. निजामकालीन हैदराबाद प्रांताच्या गॅझेटियरमध्ये मराठा समाजाचा उल्लेख कुणबी किंवा मागास असा स्पष्टपणे करण्यात आलाय. जर हैदराबाद गॅझेटमध्ये आमच्या नोंदी अधिकृतपणे नोंदवल्या गेल्या आहेत तर मग त्या कायदेशीर पुराव्यांच्या आधारे सरकार प्रमाणपत्र देण्यास का कचरतंय असा थेट सवाल त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विचारलाय. केवळ हैदराबाद गॅझेटच नव्हे तर महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सर्व 5ही गॅझेटियरची तात्काळ आणि काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे या मागणीवर ते ठाम आहे. या ऐतिहासिक पुराव्यांकडे दुर्लक्ष करून सरकार मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतंय असा आरोप त्यांनी केलाय.
सरकारमधील काही घटक मराठा समाजाला केवळ आश्वासनांचं गाजर दाखवून वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत त्यांनी आम्हाला तुमची मैत्री नको आहे, आम्हाला वेड्यात काढण्याचं काम आता सरकारनं बंद करावं अशा कडक शब्दात सरकारला सुनावलंय. या दीर्घकाळ चाललेल्या आरक्षण लढ्यामध्ये मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर राजकीय डावपेचांचा सामना करावा लागल्याची खंत जरांगे पाटील यांनी व्यक्त केली. राज्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते या संवेदनशील मुद्द्याचा वापर करत स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आणि श्रेयवादासाठी करतायत. श्रेयवादाच्या या घाणेरड्या लढ्यात प्रामाणिकपणे लढणाऱ्या मराठा समाजातील तरुणांचा आणि लेकरांचा बळी दिला जातोय असा खळबळजनक आरोप जरांगेंनी केलाय. राजकीय नेते स्वतःचं अपयश लपवण्यासाठी आणि आंदोलनाचं श्रेय लुटण्यासाठी मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत. इतकंच नव्हे तर हक्काच्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या मराठा तरुणांवर पोलिसांच्या माध्यमातून दडपशाही केली जाते. आंदोलनादरम्यान शांततापूर्ण मार्गाने निदर्शनं करणाऱ्या आमच्या निष्पाप लेकरांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली आणि उलट त्यांच्यावरच गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले, केसेस टाकण्यात आला. सरकारच्या या दडपशाहीचा तीव्र निषेध करत जरांगे पाटील म्हणाले की जोपर्यंत मराठा आंदोलकांवर दाखल झालेले सर्व गुन्हे सरसकट मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन शांत होणार नाही. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी एका महत्त्वपूर्ण प्रशासकीय बदलाची मागणी केली आहे. मराठा समाजाचे प्रश्न अत्यंत क्लिष्ट आणि त्यांच्या निवारणासाठी राज्य सरकारनं तात्काळ एक स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं अशी मागणी त्यांनी केली आहे. मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करायला या सरकारला नेमकी काय अडचण आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. मात्र या मागणीला सरकारमधील काही ओबीसी मंत्र्यांनी आणि नेत्यांनी जाणीवपूर्वक विरोध केला असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलाय. ओबीसींच्या मंत्र्यांनी मराठ्यांना स्वतंत्र मंत्रालय देऊ नये म्हणून सरकारवर दबाव आणला जाऊ शकतो, यामुळे सरकार मराठ्यांच्या न्याय हक्कांपासून मागे हटतंय. अशा प्रकारचा विरोध मराठा समाज कधीही सहन करणार नाही आणि राजकारण्यांनी समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न थांबवावेत असा इशारा त्यांनी दिलाय. गेल्या 3 वर्षांपासून मी समाजासाठी स्वतःचं रक्त जाळत असून समाजाच्या उद्धारासाठी कोणत्याही थराला जाण्याची माझी तयारी असल्याचं त्यांनी आक्रमकपणे सांगितलंय. येत्या 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या ऐतिहासिक आंदोलनाला यश मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला एकजूट होण्याचं आवाहन केलंय. महाराष्ट्रातील घराघरातील एका मराठ्यानं आपल्या कुटुंबासह आणि सर्व ताकदीनिशी 29 ऑगस्टच्या आंदोलनात सक्रिय सहभागी व्हावं असं त्यांनी म्हटलंय. हा लढा केवळ एका व्यक्तीचा किंवा विशिष्ट भागाचा नसून संपूर्ण मराठा जातीच्या अस्तित्वाचा आणि पुढील पिढ्यांच्या भवितव्याचा लढा आहे. त्यामुळे सर्व मतभेद बाजूला ठेवून मराठा समाजाने एकत्र येणं काळाची गरज आहे. सरकारला मराठ्यांच्या ताकदीचा विसर पडलाय. त्यांना मराठा समाजाची वज्रमूठ दाखवण्याची वेळ आली आहे. एकदा मराठा खवळल्यानंतर तो तुमच्या बापालाही ऐकणार नाही असा अत्यंत आक्रमक आणि थेट इशारा त्यांनी सरकारला दिलाय. 29 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज रस्त्यावर उतरेल आणि जोपर्यंत आरक्षणाचा अंतिम निर्णय शासन अधिकृतपणे जाहीर करत नाही तोपर्यंत हे पाऊल मागे हटणार नाही. या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला पूर्णपणे राज्य सरकारच जबाबदार असेल असं सांगत जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा हा लढा आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याचं स्पष्ट केलंय. पण पुन्हा प्रश्न तोच की आंदोलन शेवटचं ठरणार का आणि आधी गुलाल आणि पुन्हा आंदोलन हे नेमकं कधी थांबणार? ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.